तुम्ही पाहायला गेलं तर जतीनजी भुयाड आणि सुदीप जी नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये होते. कालच्या दिवसामध्ये सुद्धा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल त्या ठिकाणी मयूर आजच्या दिवसामध्ये ते आमच्या समोरीत उपस्थित आहेत आणि सेकंड सेशनमध्ये नक्कीच तुम्ही त्यांचाही आवाज ऐकाल. मॅच इथनं स्टार्ट होतीये. जय गावदेवी वेहेले टीमने नक्कीच टॉस जिंकला. फिल्डिंगचा डिसिजन जय दुर्गा सुरेईला आता बॅटिंग करावी लागेल आणि इथनं मॅच होती. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न अपील केली जाते परंतु पंच सांगत असताना की नाही आहेत, सहमत नाही आहेत. रुपेश होते त्या ठिकाणी अगदी उजव्या स्टिकवरती नक्कीच फलंदाज उभे होते आणि पहिल्याच बॉलवरती लेग बायच्या रूपाने इथनं डावाला आकार दिला जातो. डावाचा श्रीगणेशा इथनं खेळला जातोय टीम जयदुर्गा सुरई क्रिकेट संघाच्या माध्यमातून. मागच्या मॅचमध्ये काही उल्लेखनीय कामगिरी आकाशी राहिली. शेवटच्या षटकामध्ये 2 नेत्रदीपक रिव्हर्सच्या माध्यमातून षटकार आले. तब्बल 15 धावसंख्येवरती ते वैयक्तिक खेळले गेले आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट जे पटकावले गेले ना त्याच अनुषंगाने आता टीम सुरई तुम्हाला या मैदानावरती हा शेवटचा सामना खेळताना तुम्हाला पाहायला मिळते. या मॅचमध्ये ना आता खूप चांगल्या प्रकारे ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल कारण ज्या वेळेला मैदानाचा लॉट्स पाहायला गेला ना तर वेले आणि सुरई एकामेकांना विरोधात येईल ना हे मला वाटलंच होतं. यावरती बॅटवरती नाही आहे, एकही धावसंख्या नाही आहे, एकही धावसंख्या नाही आहे कारण स्वतःच्या फॉलो थ्रूमधनं गॅदर केलं गेलं. बॅटची हलकीशी एज होती. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये गॅदर करत असताना एकही धावसंख्या नाही या बॉलवरती जिथे साजन आपल्याला पाहायला मिळतात. सुरई आणि वेहले गावाचा विचार केला गेला ना तर वेहले गावातून सुरई गावामध्ये नक्कीच तुम्ही जाऊ शकता परंतु अनेक वेळ ना त्या विभागामध्ये म्हणजे अनेक साऱ्या वेळा ही टीम एकामेकाच्या विरोधात आलेली आहे. त्याच्यामुळे नक्की स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट त्या ठिकाणी माहीत असेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न बॅकअपला फिल्डर थोडीशी दूर. एक धावसंख्या पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला त्या ठिकाणी रुपेश आणि अक्षय आणि या 2 धावसंख्या नक्कीच कंप्लीट झाल्यात. खऱ्या अर्थाने GCAच्या असोसिएशनमध्ये या दोन्ही टीम पडतात कारण भिवंडी त्या विभागामध्ये म्हटलं गेलं तर GCA ही असोसिएशन ही संघटना आहे. त्या संघटनेमध्ये नक्कीच ह्या 2 टीम्स खेळत असतात परंतु ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची 3 दिवसाची स्पर्धा असते ना तर एखाद वेळ तरी ना सुरई आणि वेहेले टीम एकामेकाच्या विरोधात येतातच. हा योगायोग नाही तर खऱ्या अर्थाने त्यांचा समोर खेळत असलेला खेळ आहे. टीमची धावसंख्या 2 ने पुढे सरकली. टीमची धावसंख्या 3. यावेळेला ऑन साईडला फक्त दिशा दिलीत परंतु फिल्डर ठेवला गेला त्या ठिकाणी वायडेश लॉंगॉनला नक्कीच जी बॉलची अडवणूक आणि अक्षयने कॉल दिला गेला की या 2 धावसंख्या होतील. 2 धावसंख्या झाल्या त्या ठिकाणी आणि जशा 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या ना तशाच प्रकारे थोडेसे हृदयाचे ठोके ना वाढले असेल आता टीम सुरई क्रिकेट संघाचे कारण गावदेवी वेळेने नक्कीच बॅटिंग त्या ठिकाणी करण्यासाठी इन्व्हाइट केलं गेलं टीम सुरईला परंतु 2 धावसंख्येने का वाढले गेले तर त्यांना आशा होती की चौकार येईल. एखाद्या चौकाराने धावसंख्या वाढेल. पहिल्या षटकामध्ये आपण चांगल्या स्थितीमध्ये पोहोचण्याचं काम करू परंतु एकही मोठा फटका नाही या षटकामध्ये जिथे आपल्याला साजन पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 5. यावेळेला उचलायचा प्रयत्न परंतु मिस होतात. अक्षय आणि समवेत रुपेश आहेत. अक्षयचा विचार केला गेला ना तर हाफ बॅट ते नक्की ड्रिल करतात. आता जर तुम्ही नक्कीच विचार केला गेला तर टीम देवरुंग क्रिकेट संघाचा ज्युनियर आकाश पहा तेही हाफ बॅट ड्रिल करतात परंतु त्यांच्या बॅटचा फ्लो ना हा खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे नक्कीच एकही बॉल बॅटच्या संपर्कात नाही आहे आणि शेवटचा बॉल कदाचित या षटकामधला शिल्लक असेल. धावसंख्या असताना 5. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढला आणि यू मिस आय विल डेफिनेटली पहा मिस केली गेली त्या ठिकाणी लाईन आपल्याला पाहायला मिळाला. अक्षयने मागच्या मॅचमध्ये रिव्हर्सच्या फटक्याने अगदी मॅचला पूर्णपणे कलाटणी दिली. ज्या धावसंख्या बनवल्या गेला तोच फटका आता त्यांच्या परास्त होण्याचा कारणीभूत ठरला गेला. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न यष्ट्यांवरती बॉल जाऊन आदळला गेला आणि हा झटका क्रमांक पहिला लागत असताना जिथे बॅटिंग करते टीम सुरई क्रिकेट संधी प्राप्त झाले. आप्पा एंटरप्राइजेस भरोडी या चषकामध्ये नक्कीच सुरई आणि वेहेले टीम एकामेकाच्या विरोधात होती तेव्हा ती मेगा फायनल जयदुर्गा सुरई क्रिकेट संघाने उचललेली. फायनलच्या मॅचमध्ये नक्कीच टीम गोव्याला परास्त करून परंतु या मॅचमध्ये ना आता नामी संधी आले. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं हे आम्ही आधी म्हटलं होतं परंतु या मॅचमध्ये टीम वेहेले की टीम जयदुर्गा सुरई आता या ठिकाणी विजयी होते हेही पाहणं तेवढंच गरजेचं. एक विकेट तर गेलाय. अक्षयची विकेट काढली गेली त्या ठिकाणी शेवटच्या बॉलवरती साजन आणि षटक क्रमांक ते पहिलं होतं मॅन्डेटरी पॉवरचं आणि 5 धावसंख्या तुम्हाला फक्त पाहायला मिळतात टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 5. पहिले षटक संपन्न
त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं, ज्या ठिकाणी अक्षय बाद झाले. परंतु आता सुजित आणि रुपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एक विध्वंस खेळ करण्यासाठी तयार आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज तयार. या वेळेला थोडासा लांब ठेवण्यात आला चेंडू. शॉटचं सिलेक्शन आधीच केलं गेलं होतं, ज्या ठिकाणी अनिकेत होते गोलंदाजी ट्रॅकवरती. 38 सर्कलचं रेस्ट्रिक्शन हटलेलं आहे. डीपमध्ये मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे, बॅकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान एक फिल्डर आहे. लॉंग ऑनला ना फिल्डर नाही आहेत, त्या ठिकाणी डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर ठेवलात. परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर ना आता लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑनला की फिल्डर आहे, त्या ठिकाणी अनेक फिल्डर शॉर्ट डीप एक्स्ट्रा कव्हरला. या वेळेला फुल टॉस बॉल फ्लिक करत असताना मॅचची गोल्डन विकेट कॅरी होईल का, आणि नाही झाली. पहा अगदी पुढ्यात चेंडू हा पडण्यात आला. ही विकेट कोणाची होती तर रुपेश यांची, आणि ती महत्त्वाची विकेट. त्या ठिकाणी थोडीशी रिक्स होती, थोडासा त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर धोका होता. क्षेत्ररक्षणा थोडीशी पुढे आले नाही, ज्या ठिकाणी आपल्याला रवी पाहायला मिळाले. त्याच्या हातामध्ये ही झेल नक्कीच ड्रॉप झाली आणि त्या बॉलवरती 2 धावसंख्या एकवट येत असताना अक्षय आणि आपल्याला सुजित पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 7. या षटकामध्ये नक्कीच 2 चेंडू फेकून झालात. पहिला बॉल डॉट. पहिल्या षटकामध्ये 5 आल्या होत्या आणि या षटकामध्ये 2 चेंडू फेकत असताना 2 धावसंख्या खर्च करत असताना तुम्हाला अनिकेत पाहायला मिळतोय. धावसंख्या 7. पुन्हा एकदा फुल टॉस व्यवस्थित बॅटवरती नाहीये. एक धावसंख्या तर डेफिनेटली होईल. स्वतःचा फॉलो थ्रू सोडलं गेलं. अगदी क्रीजच्या बाहेर तुम्हाला बॉल पाहायला मिळाला, जो सिली मिडॉनला नक्कीच त्या ठिकाणी फील्ड केला गेला गोलंदाज अनिकेत याने, आणि या बॉलवरती सिंगल आली. टीमची धावसंख्या 8 आहे. 4 षटकांची ही मॅच आहे. तिकडे तग धरून बसली मोठी देसाई की सुरई की वेहेले आमच्या वाटेला येते. ती ज्या गोष्टीचा वाट पाहते ना, परंतु या मॅचमध्ये आता वाट तेच पाहावं लागेल दोन्ही टीमला की कोणत्या टीमला लवकर परास्त करून आपल्या मोठी देसाईची नक्कीच आपल्याला गाठभेट करायची आहे. टीमची धावसंख्या 8. या वेळेला ओव्हर पिच बॉल होता, ऑन साईडला टर्न केला, परंतु नोचा इशारा पंचांचा ओव्हर स्टेपिंगचा येतोय. त्या ठिकाणी सिंगल एकवटली गेली स्ट्राईक रेंजवरती फेकी, आणि यस ओव्हर स्टेपिंगचा इशारा. पाय थोडासा लाईनवरती नक्कीच थोडासा पुढे पडण्यात आला. लगेच पंच आम्हाला सांगत असताना सुदीप सर की हा नो चेंडू, आणि प्रत्येक नो चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर हा मेगा स्क्रीनवरती तुमच्या ॲक्शन रिप्ले पहा. ॲक्युरेटली नजर होती त्या ठिकाणी पंचांची, सुदीपची. कॅमेरा वर्क तुम्ही पहा, कारण 4 कॅमेरे कॅरीरत आहेत. एक समोरच्या दिशेने 2 कॅमेरे पाहिलं गेलं तर अगदी स्क्वेअर लेगला आहेत, आणि एक कॅमेरा अगदी आमच्या व्यासपीठावरती कार्यरत आहे, जे मान्यवर येतील त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आणि त्यांचे चेहरे दाखवण्यासाठी. चांगला वर्क तुम्हाला पाहायला मिळाला. म्हणजेच GTCचं सुद्धा कौतुक करावं लागेल की कारण क्लिअरिटी विथ क्वालिटी, अशी क्वालिटी नक्कीच तुम्हाला खूप कमी शृंखलेमध्ये पाहायला मिळते. ज्याने त्याने GTC पूर्णपणे कार्यरत आहे या स्पर्धेला त्या ठिकाणी पूर्णपणे एक उंच दर्जा त्या ठिकाणी देण्यासाठी. छोटे प्रेक्षक वर्गसुद्धा नक्कीच मॅचचा आनंद घेतात, कारण तेही क्रिकेटचे दर्दी आहेत. अगदी गाड्यांवरती बसून काही व्यासपीठावरती बसून मॅचचा आनंद घेतात. नोचा चेंडू फ्री हिट. या वेळेला फ्री हिटचा फायदा उचलू शकले नाही, परंतु सिंगल तर मिळाली आहे. थांबवलं जाते त्या ठिकाणी सुजितला, आणि थोडासा मिसकम्युनिकेशन. आणि पहा बॅकअपला फिल्डर नाहीये, धावसंख्या मिळतील. फटका चांगला नव्हता, परंतु लक्ष नव्हतं त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षकाचा. बॅकअपला फिल्डर नव्हते, आणि या 2 धावसंख्या त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात का ही पाहणं तेवढंच गरजेचं. नक्कीच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत असताना की फ्री हिटच्या बॉलवरती मिळतील धावसंख्या 5. 5 धावसंख्येत 6 पंच 6 धावसंख्या. दिवाळी संपली आहे सुरई, तरी तुम्हाला बोनस मिळतोय टीम वेलेच्या बाजूने, कारण एकच धावसंख्या कदाचित असली असती. परंतु पहा बोनसच्या रूपाने या 6 धावसंख्या, म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण 5च म्हणू शकतो, या 5 धावसंख्या जोडल्या गेल्या. खरं तर फिल्डरच्या हातामध्ये जेव्हा बॉल आला ना, तेव्हा त्याचा माइंड डायव्हर्ट झाला. त्याला असं वाटलं की इकडे आड तिकडे वीर, नक्की जावं तरी कुठे. त्यांनी बॉल नक्कीच त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, परंतु बॅकअपला कोणत्या प्रकारचा फिल्डर नव्हता हे त्यांनी जाणलं गेलं नाही. कारण अगदी मीटिंग भरली होती, ज्या ठिकाणी पाहिलं गेलं तर फिल्डिंगच्या माध्यमातून टीम वेहेली क्रिकेट संघाची. थोडंसं माइंड त्याचं डायव्हर्ट झालं. बॉल गेला चौकाराच्या दिशेने. या बॉलवरती मिळालेला 6 जो फ्री हिटचा बॉल होता, आणि टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती. टीमची धावसंख्या 16. बॉल शिल्लक अजूनही 2 या षटकामधले. ओ द विकेट. या वेळेला बॉल चांगला आहे, गती चांगली आहे, टप्पा चांगला आहे. बॉलला थोडंसं स्लोवर पद्धतीने या ठिकाणी टाकलं गेलं अनिकेतच्या माध्यमातून, आणि ज्या चुकीने नक्कीच जास्त धावसंख्या खर्च झाल्या होत्या ना, ती चुकी त्याला थोडीशी सुधारावायची होती. त्या धावसंख्या त्यांना गाळायच्या होत्या. त्याच्या अनुषंगाने हा बॉल रुपेशच्या अगदी समोरासमोर पिच केला गेला, आणि ज्या अर्थाने आपण पाहिलं गेलं तर हा डॉट बॉल
अनिकेतच्या माध्यमातून फेकला जातोय। 4 षटकांची ही मॅच आहे। 4 षटकामध्ये तुम्हाला 35-40चा टार्गेट हा रचावाच लागतो, परंतु या मॅचमध्ये 2 षटकामध्ये फक्त 16 धावसंख्या अजूनही शेवटचा बॉल शिल्लक। यावरील जागा बनवली गेली, पहा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नाही, ते आधीच पाहिलं होतं। अकुट टप्प्याचा बॉल जसा मिळाला गेला त्याला हुकचा फटका कन्वर्ट करत असताना बॉल जाईल लॉंग लेग, सी मारे शेपार शेवट। राजेजी म्हात्रे नक्की साहेबांना विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन आसनच व्हायचं आहे। अप्रतिम नक्कीच क्रिकेटची ते दर्दी आहेत आणि याच गावातला विचार केला गेला तर जय मोसोबा 40+ या अप्रतिम खेळाडू ज्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण काही दिवसापूर्वी नक्कीच 3 दिवसाची देखणी स्पर्धा याच क्रीडांगणावरती अनुभवली। आमचे लाडके बालाराम दादा नक्कीच या मॅचचा आनंद घेतात। कुठे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या व्यासपीठावरती तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। टीमची धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीनंतर 20 आहे। ज्या ठिकाणी बॅटिंग करते टीम जयदुर्गा सुरई। या सर्व मॅचचा जर आपण विचार केला गेला ना तर आतापर्यंत विचार केला गेला तर ही 8वी मॅच आहे, 7वी मॅच आहे। म्हणजे 7व्या मॅचमध्ये ज्या ज्या संघनायकाने टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय ना, तर या 7 मॅचमध्ये सर्व धावसंख्या चेज झाल्यात। परंतु या मॅचमध्ये नक्कीच पाहायचं आहे जयदुर्गा क्रिकेट संघ सुरईने टॉस गमावला गेला। 2 षटकामध्ये त्यांच्या धावसंख्या 20 आहेत। म्हणजे गावदेवी वेहेले या टीम धावसंख्या बनविल का डिफेन्स करेल हेही पाहणं तेवढं गरजेचं आहे। प्रेम अतिशय हसरा चेहरा, खूप चांगल्या प्रकारे नक्कीच गोलंदाजी हाताळत आहेत। कदाचित जेव्हा 4 षटकांची मॅच असते तेव्हा ते 4थ्या षटकासाठी येतात आणि 5 षटकांची असते तेव्हा 5व्या षटकासाठी, पण तो कमबॅक करतातच ते। मकर संक्रांतमध्ये अगदी जवळ नक्कीच त्यांची गोलंदाजी आम्ही पाहिली होती, परंतु या मैदानावरती त्यांचाही गोलंदाजीचा स्पेल तुम्हाला एक पाहायला मिळेल। बहुता तयार, लेफ्ट ओव्हर द विकेटने उचलला गेला फटक्या, बॅटच्या अगदी रिदम मध्ये हा बॉलला पाठवायचं होतं गल्लीमध्ये, बॉल पाठवला दिल्लीमध्ये आणि बॉल जाईल डीप काऊ कॉर्नर, सी मारे शिपार। इट इज अ कडक शिवसेनेची ठाणे आणि ठाण्याची शिवसेना, नक्कीच या गाण्यामध्ये असा उच्चार सुद्धा आहे ज्या अर्थाने शिवसेनेचं नक्कीच हे गुणगान गाणारं संगीत। परंतु पहा मागच्या मॅचमध्ये टीम खोनी विरोधात खेळत असताना याच बॉबीने 4 धावसंख्येचं षटक हाताळलं आणि याच बॉबीला नक्कीच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आम्ही सन्मानित केलं होतं। परंतु त्याच बॉबीवरती आता पहिल्याच बॉलवरती घाव घातला जातोय तो ही षटकाराचा। तिची धावसंख्या 26। अजून एक फटका ऑन साईडला इथं संधी बनू शकते, फिल्डर बोलतात मिड विकेटचे आणि येस कोणत्याही प्रकारची चूक नाहीये। जी चूक केली गेली षटकाराने ती चुकी लगेच सुधारली गेली आणि बॉबीने दाखवून दिलं की मागच्या मॅचमध्ये सामनावीराची ट्रॉफी मी का उचलली गेली। लगेच कमबॅक करत असताना षटकारानंतर फलंदाज बाद। जे मास्टरच्या माध्यमातून मराठी गाणे सुरू झाले, जशी दुपार झाली तशी हिंदी गाणे। आता या सत्रामध्ये पाहिलं गेलं तर पुणेरी म्हणजे कोकणी सुद्धा होऊन जाऊ द्या, कारण कोकण म्हटलं गेलं तर आमचे जे ऑपरेटर आहेत नक्कीच त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर ते कोकणी सुद्धा आहेत। म्हणजे त्यांच्या माध्यमातून एखादा गाणं कोकणी तर ऐकायलाच मिळेल। नाही, कोकण विभाग विचार केला गेला तर मुलीला त्यांच्याकडे चेडवा म्हणतात,
आणि गाणं तुम्ही ऐकलंच असेल की कोकणची चिडवा ही दाखवा, तिच्या गोव्याला कोकण दाखवा. हाच गाणी नक्कीच येऊ द्या कदाचित डीजे मास्टरच्या माध्यमातून. फलंदाज बाद झाला. टीमची धावसंख्या 26-26 या आकडावरती. षटक क्रमांक त्या ठिकाणी तिसरं चालू आहे. पहिल्या बॉलवरती आला षटकार, त्याच्यानंतर आला विकेट आणि गोलंदाजी ट्रॅकवरती नक्कीच बॉबी जो मागच्या मॅचमध्ये सामनावीर ठरला होता. रुपेश असतील समोर. या बॉलला फक्त दिशा दिली त्या ठिकाणी. शॉटमध्ये कव्हरला अगदी ढकलला गेला, जास्त फोर्स नव्हतं या चेंडूवरती आणि एका धावसंख्येने टीमची धावसंख्या 27 या आकडावरती. 5-7 धावसंख्या या षटकामध्ये खर्च झाल्यात. बॉल फेकून झाल्या 3. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. 20 वरून धावसंख्या 26 वरती पोहोचली गेली. त्याच्यानंतर विकेट आला आणि त्याच्यानंतरची ही सिंगल धावसंख्या बॉबीच्या अगेन्स्ट जो रुपेश त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडवरती होता. स्ट्राईक बदलली गेली आहे. बॉबी लेफ्ट मूव्ह. या बॉलला फटका चांगला सरळ रेषेत केला. नो मॅच लँडमध्ये अगदी व्ही शेपमध्ये नक्कीच हा बॉल केला गेला आणि जशा प्रकारे एखाद्या बंदुकीतून निघालेली गोली ते लक्ष्यापर्यंत जाऊन पोहोचावी तशाच प्रकारे हा स्ट्रेट ड्राईव्हचा लॉफ्टेड ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाला आणि बॉल बोला टू ओव्हरहेड सरळ रेषेत हा चौकार. मध्ये इम्प्रोव्हायझेशन तसं डीजे मास्टरच्याकडे आधी पुणेरी वाजवली, त्याच्यानंतर हा खानदेशी संगीत. या अशा गोष्टी चालू असतात कारण क्रिकेट विथ द म्युझिक हे समीकरण पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या 31. अजून एक चांगला स्ट्रोक खेळायचा होता परंतु लिडिंग घ्यायची. यस, फलंदाज होईल बाद आणि काय आक्रमकते भरी नक्कीच गोलंदाजी बॉबी करतोय. जशाच प्रकारे फलंदाज मोठा फटका कन्वर्ट करतो ना त्याच्यानंतर लगेच त्याच्या माध्यमातून कमबॅक आणि पलटवार केला जातोय. चौकारानंतरचा फलंदाज बाद होत असताना लागतो हा षटका क्रमांक 3 टीम जयदुर्गा सुरई क्रिकेट संघाला. थोडीशी मेहनत ना आता वाढेल टीम सुरई क्रिकेट संघाची कारण त्यांना वाटलंही नव्हतं की ज्या धावसंख्या नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये 15 आल्या त्या धावसंख्येना रोख लावेल बॉबी. परंतु बॉबीच्या षटकामध्ये विसरून चालणार नाही की 2 विकेट तर आल्यात परंतु 11 धावसंख्या त्यांनीही खर्च केल्यात. शेवटचा बॉल शिल्लक असेल, एकही खराब चेंडू नाही आणि ज्या अर्थाने विचार केला गेला ना तर या क्रिकेट संघाचा जिथे फिल्डिंग करते टीम वेले फक्त एकच चेंडू नो आलाय आणि प्रत्येक त्या ठिकाणी खेळ खेळत असताना प्रत्येक मॅचमध्ये फक्त 2च चेंडू त्यांचे खराब आहेत. म्हणजे कौतुकास्पद गोष्ट. रिदम रनवेमध्ये थोडासा अडथळा त्या ठिकाणी आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती ज्या वेळेला रिदम त्यांचा सुरू होता त्यावेळेला थोडासा रिदममध्ये अडथळा आला आणि पुन्हा एकदा नक्कीच यू टर्न मारून ते आपला बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतील. रुपेश अद्याप मैदानाच्या आतमध्ये आहेत. रुपेशच्या बॅटमध्ये नक्कीच 3 डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाले, 2 एकेरी धावसंख्या पाहायला मिळाला, 1 षटकार, 1 दुहेरी, 1 चौकार पाहायला मिळाला. अशा अनुषंगाने विचार केला गेला तर तब्बल 13 या धावसंख्येवरती नक्कीच ते मैदानाच्या आतमध्ये 14 या धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये खेळतात. त्यानंतर सुजितच्या बॅटमध्ये षटकार आला ते बाद झाले. आकाशच्या बॅटमध्ये 1 चौकार आला तीही बाद झाले आणि मैदानाच्या आतमध्ये केतन नावाचं वादळ आता डोक्यावरती घोंगावेल टीम वेहेलेच्या. यावेळेला फटका चांगला क्रॉस बॅटेत हवेमध्ये स्विंग केला गेला हा चेंडू. स्क्वेअर लेगचा फिल्डर मिड विकेटचा प्रवास नक्कीच त्यांनी केला गेला. 2ची मागणी आधीच केली गेली होती कारण त्यांनाही माहिती आहे रुपेशकडे स्ट्राईक ठेवायची आहे. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक असंख्य असं या शेवटच्या षटकाला नावं असतात. तो शेवटचा षटक रुपेशला सर्व खेळायचा आहे. त्या अनुषंगाने नक्कीच रुपेशने 2 धावसंख्या बनवल्या गेल्या. टीमची धावसंख्या 33. षटक क्रमांक 3 संपन्न झालंय आणि आता शेवटचे 6 बॉल नक्कीच पाहावं लागेल की या 6 बॉलमध्ये नेहमी किती जयदुर्गा सुरई क्रिकेट संघ टार्गेट ठेवतीये टीम गावदेव वेहिले समोर. नैसर्गिक जेव्हा विभागामध्ये आपण असतो ना तेव्हा या गोष्टी तुम्हाला पाहायलाच मिळतात. आता सकाळच्या सत्रामध्ये आपण नक्कीच पाहिलं गेलं तर अगदी मैदानाच्या त्या साईडला एक ब्लॅक कलरचा नक्कीच बैल होता, तो चरत होता त्या ठिकाणी. आता आपण पाहू शकता त्या टेकडीवरती नक्कीच एक व्हाईट कलरचा त्या ठिकाणी बुल आपल्याला थोडासा
फेरफटका मारत असताना खऱ्या अर्थाने झुंजींचा बैल असावा, कारण त्या बैलांवरती नक्कीच खूप सारं प्रेम असतं लोकांचं. सध्याच्या हंगामामध्ये शर्यतीसुद्धा चालू झाल्यात, त्याच्यामुळे हे समीकरण नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतं. आणि मैदानाच्या आतमध्ये एक शानसुद्धा फिरतं. या वेळेला आउटसाईडला दरम्यान खेळायचं होतं. स्ट्रायकिंगवरती रुपेश होते. रुपेशला ना जास्त करून स्ट्राईक हवी आहे आणि खऱ्या अर्थाने 2200 रुपयाची सिंगल आली. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या खाली नक्कीच एक हसरा चेहरा आहे, त्याचं नाव भावेश आहे. कदाचित तो बैल त्यांचाच आहे, आम्हाला नक्कीच माहिती पोहोचली गेली या ठिकाणी. शेवटचं षटक आहे त्या ठिकाणी आपल्याला हा पहा. नक्कीच मेगा स्क्रीनवरती ज्या गोष्टीची मी उपमा करत होतो सकाळच्या सत्रामध्ये, एक ब्लॅक कलरचा त्या ठिकाणी बैल होता, तो त्या ठिकाणी अगदी आनंद घेत होता या क्रिकेटचा सुद्धा आणि या वातावरणाचा सुद्धा. GTCच्या माध्यमातून ते लक्ष नक्कीच कॅमेरामॅनने केंद्रित केलं गेलं आणि तो बैल नक्कीच तुम्हाला तुमच्या मेगा स्क्रीनवरती दाखवला सुद्धा गेला. टीमची धावसंख्या पुढे सरकली, 1ने 2200 रुपयांनी धावसंख्या पुढे सरकली. टीमची धावसंख्या 34 34 आकडावरती आणि येणारे 5 बॉल फेकावं लागतील प्रवीणला. स्टेप आउट केल्यात, वॉड शॉट अगदी सरळ रेषेत त्याला फेकून दिलाय. बॉल आउट ऑफ दी पार्क, लॉंग ऑफ सीमा रेषे पार. लॉंग ऑफला नक्कीच हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला, ज्याच्यावरती षटकार आला. धावसंख्या 34 होती, हा धावसंख्या 40 या नक्कीच आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. अजून एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अगदी जवळून नक्की चेंडूला उचली देण्यात आली, जिथे फलंदाज आपल्याला केतन पाहायला मिळाले, परंतु हा बॉल थोडीशी मिस केली गेली त्यांनी. लाईन फटका ऑन साईडला त्यांना खेळायचा होता, लॉंग ऑन विकेटला, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. या बॉलवरती सुद्धा प्रहार केला गेला होता, परंतु धावसंख्या आता 40 या आकड्यावरती षटकारानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज प्रवीण. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक असे, धावसंख्या 40. यावेळेला फटका उचलला गेला, परंतु इथनं एलिव्हेशन कमी आहे का, प्रॉपर मिळाला. यस, प्रॉपर कनेक्शन तुम्हाला पाहायला मिळालं बॅट आणि चेंडूचा आणि केतनच्या बॅटमधनं या षटकामधला हा दुसरा षटकार. खेळ जरी असला ना तरी आपला मर्दानी खेळ आपण विसरू नये, कारण क्रिकेटचा सध्या हंगाम सुरू आहे. जर क्रिकेट खेळ वगळता गेला तर शर्यती असतील, त्याच्यानंतर कबड्डी असेल आणि झुंज असतील बैलांच्या, या गोष्टीसाठी ना आगरी समाज ओळखला जातो. तुम्ही भिवंडी विभागामध्ये जर विचार केला गेला तर टाकड्याच्या पारा इथे जा, तुम्हाला बबल्या बैल पाहायला मिळेल. जर कल्याण विभागामध्ये गेला तर राज बैल, गवल्या बैल, नवल्या बैल, असे असंख्य सारे नक्कीच बैलांचे नाव आहेत. आणि मोठ्या गावचा विचार केला तर यस बाबू, खूप चांगल्या प्रकारे नक्कीच ही नावं आहेत. परंतु या खेळामध्ये ना क्रिकेटचा सार का सांगत असतो माहिती आहे का, कारण हे जे खेळ आहेत ना हे थोडीशी विलुप्त होत चालल्यात. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न आणि यस, विकेट किपिंग एकदम क्लोज होती त्या ठिकाणी आणि हा बॉल नक्कीच तुम्हाला डॉट पाहायला मिळतोय. हे समीकरण ना मैदानाच्या आतमध्ये ना वारंवार होते, कारण एक षटकार आला त्याच्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर थोडासा कमबॅक होतोय. प्रत्येक षटकामागे कमबॅक केला जातोय, परंतु या मॅचमध्ये ना आता ही उल्लेखनीय कामगिरी ना त्या ठिकाणी बॉबीने सुद्धा केली होती. 5 चेंडू फेकत असताना त्यांनी खर्च केल्या होत्या, धावसंख्या त्या ठिकाणी 11, परंतु शेवटच्या बॉलवरती ते चौकार रोखू शकले नव्हते. परंतु या बॉलवरती नक्कीच काय असेल, आणि या बॉलवरती सुद्धा नक्की शेवटच्या बॉलवरती मोठाच प्रहार तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अगदी या षटकामध्ये 3 षटकार ठोकत असताना मागे ठरवलं गेलं त्या ठिकाणी प्रवीण याला तब्बल 6 चेंडू फेकत असताना प्रवीणच्या आगेच बनवल्या गेल्या, धावसंख्या 19. प्रेक्षकांना असाही विचार पडला असेल की क्रिकेटचा खेळ चालू आहे आणि नैसर्गिक जे प्राणी आहे त्यांची उपमा का चालू आहे. कारण इतिहासामध्ये मित्रांनो एका गोष्टीची नोंद आहे की ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता ना, त्यावेळेला रायगडावरती हत्ती उपस्थित होता आणि त्यांच्या
शुभ नक्कीच हस्ते पाण्याचं त्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये त्या हत्तीचा सहभाग होतो. अजूनपर्यंत अनेक जणांना इतिहास मध्ये जेव्हा शिरकाव केला ना तेव्हा त्यांनाही विचार पडलाय की रायगडावरती हत्ती पोहोचवला कसा. तर खऱ्या अर्थाने जेव्हा लहान होता ना तो हत्ती तेव्हाच राज्याभिषेकासाठी स्पेशली त्याला तिथे ट्रेन केलं गेलं होतं. आणि जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा त्या ठिकाणी होता ना तेव्हा त्या हत्तीच्या नक्कीच सोंडेतून पाणी त्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये वाहायला गेलं आणि तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा नक्कीच कंप्लीट केला गेला होता. प्रथम बॅटिंग करत असताना टार्गेट त्या ठिकाणी 52 बनवलं गेलं. 53 धावसंख्येचं टार्गेट आता कंप्लीट करावं लागेल टीम गावदेवी वेहेली क्रिकेट संघाला. ज्या वेहेली क्रिकेट संघाने टॉस जिंकला होता फिल्डिंगचा डिसिजन घेतला गेला होता. आता त्यांच्यासमोर आव्हान अगदी मोठं ठेवत असताना टीम सुरई क्रिकेट संघ. आणि आता पाहायचंय या धावसंख्या डिफेन्स होतील का चेस होतील. अनेक सारा प्रश्नचिन्ह आहे. आताच प्रश्न मागच्या मॅचमधला सारखा प्रश्नपत्रिकेवरती आहे तो प्रश्नपत्रिकेवरचा उत्तर पत्रिकेमध्ये नक्कीच सोडवतील आमचे मयूर. तोपर्यंत मी तुरता इथे थांबेन. तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा अनुभवत राहा. आणि मोठी देसाई समोर कोणती टीम या ठिकाणी फाईट करेल ते नक्कीच पाहायचं आहे. तर जाऊया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच आपण मयूरकडे या मॅचमध्ये. धन्यवाद. रसिकांचा शाब्दिक समनांच्या माध्यमातून कल्याण शहराच्या मानाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या गौरवाच्या परंपरेच्या प्रतिष्ठेच्या लढाईतल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. शिवसेना उंबाडे कोळी विभागीय शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबाडे यांच्या माध्यमातून आयोजित भगवा चषक 2022 हे पर्व वर्ष 6वं घेऊन चालतोय मैदानाच्या दिशेने. जिंकण्यासाठी गरज 53 धावांची. 24 चेंडूंच्या माध्यमातून एक जबरदस्त अशी स्पर्धा. मैदानाच्या चारही बाजूला भगवं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि पंच मैदानाचा ताबा घेतात. जाऊयात मैदानाच्या दिशेने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करेल. एक अत्यंत महत्वाची मॅच आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 19 धावांचं षटक. पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये 15, नंतर 13 आणि नंतर 19 अशा प्रकारच्या धावगतीवरती हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. इनिंग संपली तत्पूर्वी धावा लागल्या धावफलकावरती 52-13च्या सरासरीने 4 षटकामध्ये 52 धावा उभारल्यानंतर आता मात्र 53 धावांची गरज 24 चेंडूंच्या माध्यमातून. मात्र या 24 चेंडूंच्या माध्यमातून या 53 धावा चेस होतील क्या वेले संघाला. वेले संघ आता मात्र सुरई संघाला या सामन्यामध्ये पराभूत करेल का हे मात्र पाहूयात. आणि घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेने सलामीची जोडी. पंच जतीन भोयाल सर आणि पंच सुदीप सर आता मात्र आपल्या जागेवरती पाहायला मिळतील. खूप चांगली भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे. जतीन सरांचा विचार केला तर खूप चांगले एक पंच म्हणून ते महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत आणि आज मात्र या स्पर्धेसाठी आपण त्यांना पाहू शकतो. या स्पर्धेसाठी ते आहेत. खूप चांगला निर्णय प्रत्येक वेळेला अगदी चाणाक्ष पद्धतीने त्यांच्या माध्यमातून दिला जातो. घेऊन चालतोय मैदानाच्या दिशेने पहिलं षटक. गोलंदाज केतन गोलंदाजी मार्गवर. विजेंद्र आणि भावेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम. शो द गुड गेम. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. भावेश आपल्याला पाहायला मिळतील. भावेश पाटील गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल यावेळेस मात्र मिस्टामिक स्ट्रोक आणि पहिल्याच चेंडूला धक्का. एकमेकांच्या समोर येतील क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिल्या चेंडूला फलंदाज बाद होतोय. हीच तर सुरुवात आहे
अजून पाहूयात पहिल्या चेंडूला विकेट गेल्यानंतर न्यू बॅट्समन इनक्रीज पाहायला मिळतो अनिकेत वरती आता मात्र जबाबदारी असेल. जबाबदारीचं ओझ अनिकेत पेलेल का? अनिकेत आपल्या संघाला विजय मिळवून देईल का? अनिकेतच्या माध्यमातून चांगला खेळ होईल का? जाव्यात मैदानाच्या दिशेने. गोलंदाज यार बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज भावेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूला धक्का दिलाय आणि तो धक्का पचवावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी 2 खेळाडूंच्या माध्यमातून. अजून वेगवान चेंडू, चांगला फटका देखील पाहायला मिळतो. 1 धाव वेगाने कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक येईल, चेंडूला फेकेल, तत्पूर्वी दुसरी धाव देखील केली जाईल. तिसऱ्या धावेची संधी आणि तिसऱ्या धावेच्या मात्र संधीला परिपूर्णत केलं जाता येणाऱ्या या 3 धावांच्या मदतीने धाव फलकावरती एकूण धावा आपल्याला आता मात्र पाहायला मिळतात. त्या 3 शुभारंभ, आरंभ आणि प्रारंभ या 3 धावांच्या माध्यमातून झालाय. अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 50 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 22 चेंडू आणि 50 धावा. गोलंदाज यार पुन्हा एकदा वेगवान तेज तरार मारा करतोय केतन गोलंदाजी मार्कवर. आणि यावेळेस मात्र थोडंसं रनमध्ये प्रॉब्लेम येतोय. आपण पाहिलं तर पहिला चेंडू हा विकेट, नंतर मात्र 3 धावा. ज्या पद्धतीने दोघांची रनिंग भेटून द विकेट 2 धावा निश्चितपणे झाल्या. मात्र तिसरी धाव थोडीशी रिस्की होती, पण काय जबरदस्त रनिंग भेटून द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळाली आणि 3 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. गोलंदाज तयार पुन्हा एकदा वेगवान तेज तरार मारा करण्याकरता. यावेळेस मात्र वेगवान चेंडू, चांगला फटका, व्हॉट अ शॉट, इट्स अ ग्लोरियस स्ट्रोक आणि चेंडू निघून जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनला क्लिअर करून येतोय हा दणदणीत खणखणीत चौका. तर 3 चेंडूंच्या माध्यमातून धावा फलकावरती 7 पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूला गडी बाद केला होता, असं वाटलं होतं की आता मात्र सुरई संघ सामन्यावरती आपलं वर्चस्व सिद्ध करेल. मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं फलंदाज अनिकेतच्या बॅट मधून हा एक जबरदस्त चौकार पाहायला मिळतोय. अनिकेतने अजून सांगितलंय की अजून मी मैदानामध्ये आहे, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आणि यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. इट इज डॉट चेंडूची समाप्ती. स्वतःवरती तो थोडासा नाखुश पाहायला मिळतो अनिकेत आणि बऱ्याच कालावधीनंतर येणारा हा डॉट चेंडू. षटकातल्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. या 2 चेंडूंच्या माध्यमातून किती धावा येतील हे सांगणं आता मात्र कठीण असेल, कारण गोलंदाजावरती आक्रमण करू शकतो अनिकेत, हे तिने दाखवलंय चौकाराच्या माध्यमातून. गतीमध्ये परिवर्तन, यावेळेस मात्र फटका फसतोय आणि यावेळेस मात्र झेलची संधी, झेल जमिनीला यावेळेस मात्र दान होतोय आणि नंतर येणारी ही सिंगल. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती तब्बल 8 धावा. झेल घ्यावा तर कुणी घ्यावा हा प्रश्न मैदानामध्ये होता. गोलंदाज जर त्यांनी आधी ट्राय केला असता तर त्यांच्या हातात झेल येऊ शकला असता, मात्र खेळाडू फार लांबून तो झेल पकडण्याकरता धावले आणि त्यामुळे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग घडलं आणि चेंडू जमिनीला दान झाला. गोलंदाज यार पुन्हा एकदा बॉलिंग मार्गवरती. गोलंदाज यार यावेळेस मात्र वेगवान चेंडू आणि क्षेत्ररक्षक आहेत, फेकी केली जरूर होती, मात्र 1 धाव घेण्यापासून रोखू शकणार नाही पहिल्या षटकाच्या. आता मात्र समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागतात त्या 9 धावा. 44 धावांची अजूनही गरज. 44 needed for win this match and just 18 deliveries आपल्याला पाहायला मिळेल असं समीकरण. आणि आता मात्र पहिलं षटक संपलं. दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र आपण जाणार आहोत. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी जाऊयात मैदानाच्या दिशेने. दुसरं षटक गोलंदाज
अतुल गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. एक जबरदस्त मॅच, बिग फाईट आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. बॅटचा चांगला संपर्क नाहीये. धावचीची संधी असेल मात्र फेकी कुठल्याही एंडला केली नाही. जस्ट चिकी सिंगल. फलकावरती एक धाव अंकित होईल आणि 10 धावा, 43 धावांची अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये. 43 नीडेड फॉर विन दिस मॅच. अजूनही या षटकातले आपण पाहिले तर 5 चेंडूंचा खेळ शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. या 5 चेंडूंमध्ये किती धावा येतील हे पाहणं देखील गरजेचं. गोलंदाज यार. पुन्हा एकदा कोहली यांकडं. अनिकेतच्या बॅटमध्ये एक चांगला फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण अगदी आणि यावेळेस तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. आपण पाहूयात तर पंच जतीन सर या चेंडूचा निर्णय. एकच धाव. गोलंदाज या. आणि यावेळेस मात्र गडी बाद होतोय आणि अजून एक धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. तर आपण पाहूयात केतन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज या. अतुल गोलंदाजी मार्कवर. गतीमध्ये परिवर्तन, चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेची संधी. संधीचं सोनं होणार की नाही आणि यावेळेस मात्र पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. अतिघाई संकटात नाही आणि
आता मात्र हॅट्रिकची आपण पाहिलं तर एक सांघिक विकेट आहे धावचीच्या स्वरूपामध्ये. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. अजूनही सामन्यामध्ये ट्विस्ट बॅलन्स असेल. षटक अतुलचं आहे मैदानाच्या आतमध्ये. अतुल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय कोळवली यांकडनं. वेगवान ते सर्रार चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. चांगली लाईन लेंथ पाहायला मिळेल आणि येणारा हा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूने काही फरक पडणार नाही गोलंदाजी करणाऱ्या संघाला. सुरई संघ आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी साठी आणि त्यांना मात्र रोखायचंय वेले संघाला. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. आपण पाहिलं या षटकातला अजूनही चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती कोहली यांच्या कडून अतुल. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. हलक्या त्याने स्टिक केला. एक धाव कंप्लीट. वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नाला आता मात्र यश मिळेल. 2 धावांनंतर षटक देखील संपतंय. दुसरं 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 14. आतमध्ये थोडंसं कठीण जरी दिसत असलं क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या आता मात्र सेफ नसते हे देखील आपण विसरून चालणार नाहीये. कुठला सामना कधी कुठल्या बाजूने झुकेल हे क्रिकेटमध्ये कधीही व्यक्त करता येत नाही. घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेने. तिसरं षटक गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्कवर आणि आकाशचा तो फटका आम्ही कधी विसरू शकत नाही जो त्यांनी गेल्या सामन्यामध्ये मारलाय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र खूप चांगली लाईन आणि लेंथ. पंच मात्र दंडित करतील. वाईटचा इशारा येतोय आणि यावेळेस एक धाव फलकावरती ऍड होती. एकूण अजूनही 38 धावांची गरज. धावसंख्या धाव फलकावरती 15. 38 धावांची मात्र अजूनही गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 38 धावा. चेंडू मिळतील तब्बल 12 चेंडू. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. आकाश यावेळेस मात्र वेगवान ते सर्रार चेंडू. चांगला कमबॅक देखील पाहायला मिळतंय आणि येणारा हा निर्धाव चेंडूने काही फरक पडणार नाहीये गोलंदाजी करणाऱ्या आपण पाहिलं तर सुरई संघाला. मात्र खूप काही फरक पडेल वेले संघाला मात्र इथून विजय मिळवायचा असेल तर मोठ्या फटके मारल्याशिवाय त्यांना मात्र पर्याय नसेल. आणि पर्याय आहे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी की मोठे फटके येऊ द्यायचे नाहीत. यावेळेस मात्र वेगवान चेंडू. कीपर बीट. खेळाडूला देखील खूप चांगलं आता मात्र क्षेत्ररक्षण दिसेल आपल्याला. नो आणि खूप चांगली त्या ठिकाणी डाय मारली. आतापर्यंत आपण पाहिलं तर ते 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये होते. मात्र एक खेळाडू मैदानात बाहेर गेल्यानंतर आपल्याला तो खेळाडू पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेगला खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी घडवलं. अन्यथा हा मात्र चौकारच होता. धावफल करते 10 लागते तब्बल 17. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र वेगवान चेंडू. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळेल. चांगला ट्राय केलाय आणि यावेळेस मात्र दुसरी धाव घेतली जाईल आणि आपल्या संघासाठी त्यांनी तब्बल 4 धावा वाचवल्या असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 19. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. चांगलं क्षेत्ररक्षण घडवलं आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती.
आणि यावेळेस मात्र दांडी गोल केली जाईल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. मैदानाच्या दिशेने अजूनही षटकातला चेंडू शिल्लक. 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील. 1 नो आणि 1 वाईड अशा 2 एक्स्ट्रा धावा देखील गोलंदाजांनी खर्च केल्या. मात्र चांगली गोलंदाजी देखील दाखवण्याचा अजूनही प्रयत्न करतोय गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय आमच्या समालोचन कक्षाच्या एंडकडनं. वेगवान चेंडू, चांगला फटका, वॉट अ शॉट. आणि या 25 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. 25 धावा. गोलंदाज तयार. 8 चेंडू आणि 25 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू 25 असं समीकरण. 2 चेंडू चांद आपण पाहिलं तर जाऊयात आपण मैदानाच्या दिशेने. 28 धावांची गरज आहे. 8 चेंडू 28. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. वेगवान तेच तर्रार चेंडू आणि जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. गोलंदाज आकाशच्या माध्यमातून अजून एक धक्का त्याच्या माध्यमातून दिला जाईल आणि फलंदाज होतोय बाद. मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक आहे आणि आता मात्र संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये जातोय. नाणेफेकीचे कौल आजच्या संपूर्ण दिवसात त्यांनी जिंकले होते. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. चेंडू दोन्ही संघांकरता मोठा फटका जर येईल गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. यावेळी वेगवान चेंडू, चांगला फटका देखील पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत आणि आता मात्र झेल टिपण्याच्या संधीचं केलंय सोनं आणि फलंदाज होतोय बाद.
28 धावांची गरज शेवटच्या षटकामध्ये आणि डेंजर एंडकडनं अर्थातच कोईल एंडकडनं ज्या एंडकडनं जास्तीत जास्त धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या एंडकडनं गोलंदाज सुजित गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. मोठी देसाई संघ देखील आलेला आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. यानंतरच्या मॅच मध्ये आपण त्यांना इन ऍक्शन पाहणार आहोत. खूप चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये त्यांनी केला होता. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. गतीमध्ये परिवर्तन, यावेळेस मात्र हवेत ओढवण्याचा प्रयत्न, चेंडूला फक्त मिळाली, लांबी प्राप्त झालेली नाहीये आणि झेल टिपण्याची संधी, त्या संधीचं होईल सोनं. फलंदाज अजून एक बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉबी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी आपण त्याची पाहिली होती, आता मात्र फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. सामन्यामध्ये अजूनही आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 5 चेंडू आणि 28 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहिलं चांद होऊ शकतं जर मोठे फटके येतील, पण गोलंदाजी इतकी धारदार पद्धतीने हाताळली जाते की ते थोडंसं आपल्याला कठीणच दिसेल. मात्र पाहूयात, अजूनही 5 चेंडूंसाठी मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतोय तो लवलेश आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंड वरती. कशा प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून होतोय. गोलंदाज तयार, मोठी देसाई संघाचे संघनायक देखील आलेत. त्यांची यानंतरची मॅच यातून विजयी संघाच्या समवेत. गोलंदाज तयार, गतीमध्ये परिवर्तन, यावेळेस मात्र चांगला फटका आहे, एकच धाव देऊन जाईल, जस्ट सिंगल. धावसंख्या धाव फलकावरती तब्बल 26 धावा. यानंतरची लढत ही मात्र सेमीफायनलची आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसातनं मोठी देसाई संघ, आजच्या दिवसातनं या सामन्याचा विजयी संघ, अशी फाईट होईल. तर विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका, आपण अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार, गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. गतीमध्ये परिवर्तन, यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, नोमॅट लँड मध्ये पडेल. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. मात्र विशेष फरक पडणार नाही. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. धावसंख्या 28 पाहायला मिळते. वेगवान ते सर्राट चेंडू आणि आता मात्र हा डॉट फेकला जाईल. जस्ट फॉर्मॅलिटी कंप्लीट करावी लागेल येणाऱ्या 2 चेंडूंच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर सुरई संघ आपल्याला पाहायला मिळेल. वेले संघाने खूप चांगला खेळ केला होता, मात्र शेवटच्या सामन्यामध्ये काही चुका घडल्या. त्या चुकांचं मात्र त्यांना प्रायश्चित्त पुढच्या वेळी करावं लागेल. यावेळेस स्वतः वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. स्वतः गोलंदाज खूप ट्राय करेल, तत्पूर्वी झेल जमिनीला मात्र दान होतोय. येणारी ही जस्ट सिंगल. आणि आता मात्र औपचारिकता शिल्लक या सामन्यातली, जस्ट लास्ट डिलिव्हरी रिमेनिंग. आणि तदनंतर मात्र देसाई संघाच्या सोबत आपल्याला सामना पाहायला मिळेल वेले संघाचा. गोलंदाज तयार, औपचारिकता शिल्लक या चेंडूवरती. यावेळेस मात्र वेगवान चेंडू, थोडीशी अजून मात्र वाट पाहावी लागेल या एका चेंडू करता. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल सुजित. वेगवान ते सर्रार चेंडू आणि आता मात्र सामना फिनिश आपल्याला पाहायला मिळेल. सुरई संघ हा सामना जिंकतोय आणि देसाई संघासोबत तो मात्र फाईट खेळेल. तत्पूर्वी जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. आणि नो डाऊट जबरदस्त इनिंग ज्यांनी साकारली तो केतन. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. मॅन ऑफ द मॅच, 6 चेंडू 20 धावा.
देसाई गावचे राजेश म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देणार आहोत. पुढच्याच सामन्यामध्ये देसाई संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. चला यायचं लगेच विनंती असेल खेळाडू केतन यांना विनंती करतो आणि तदनंतर मात्र सुरई संघाचे संघनायक आपण देखील या लगेच टॉस केला जाईल. तदनंतर पहिली इनिंग जेव्हा सुरू होईल तेव्हा ऐकूयात एक महत्वाचं सत्र भागेश म्हात्रे यांच्या आवाजात.